VIP स्पोर्ट्स पाहुणीपाडा यांच्या वतीने आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार देखणं आयोजन दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो आपल्या भेटीला येतोय। दोन संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खेळण्याकरता सज्ज झालेत। जय श्रीराम गौरापूर आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा या दोन टीम मध्ये हा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आरपी लायन्स वाडा या टीम कडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अंकुश गुप्ता जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आकाश त्यांना आपल्या खांद्यावर घेतली आहे। तो आकाश स्ट्रायकर एन कडे नॉन स्ट्राइक एन कडे अनिकेत गौरापूर संघाचा प्रमुख तारणहार अनिकेत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत। महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक असा मुकाबला तो आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यानंतर नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर टीम साईराज कुडूस आणि उर्वी 11 नाणे या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होते। पहिलाच बॉल बॉडी लाईन वरचा होता, त्याला योग्य ती दिशा दिली आहे। बॉल जमिनीवर टुनटुन उड्या मारत चाललाय सीमारेषा पार, निघून जाईल चौकारामध्ये 4। मिलिंदजी बागुल एमबी यांच्या माध्यमातून अर्षद मेमन होंडो यांच्या अर्धशतकीय इनिंग करता 5000 रुपयाचं कॅश प्राइज येते। धन्यवाद मिलिंदजी बागुल एमबी। आयोजक सुद्धा आहेत आणि अर्षद मेमन यांचे मित्र आहेत आणि मैत्रीत्वाचं नातं मित्रांना जर चांगली कामगिरी केली तर मग त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप ही नेहमी दिलीच पाहिजे आणि ती एमबी यांच्या माध्यमातून दिली जाते। 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक ते होंडो यांच्याकरता त्यांच्या वतीनं आलंय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर अंकुश आहे। 2 चेंडूचा खेळ झालाय। 4 ही धावसंख्या दाफलकावर आहे। समोर स्ट्रायकर एनकडे आकाश। अंकुश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय। चांगला बॉल आहे यावेळेस मात्र उसळी घेताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय। निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय। 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला। या 3 चेंडू नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4। एका बाजूने टीम वाडा तर त्यांच्या विरोधामध्ये गौरापूर। 2 बलाढ्य महाशक्ती आहेत, चांगले खेळाडूंचे संच आहेत आणि एकमेकाच्या विरोधामध्ये अगदी चांगलं प्रदर्शन ते करण्याकरता उत्सुक आहेत। पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला। बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून ही अर्षद मेमन होंडो यांच्याकरता शुभेच्छा येत आहेत। खूप चांगली बहरदार बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाली आणि त्यांचं म्हणणं आहे किंग इज बॅक आणि ते अर्षद मेमन होंडो यांची एक दर्जेदार इनिंग त्याकरता अगदी शुभेच्छांचा वर्षाव तो सुरू आहे। धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती सध्या दाफलकावर 5 आहे। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। शेवटचा बॉल तो या ओव्हर मधला प्रगतीपथावर येणार आहे। यावेळेस अनिकेतनं बॉलला उडवलंय, खाली क्षेत्राची निवड केली आहे, त्यामुळे निर्धास्त आहे। बॉल पहिल्या टप्प्याखेरीस निघून जाईल सीमारेषा पार। अनिकेत जाळेकरच्या बॅटमधनं इथे चौकार पाहायला मिळालाय 4। धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ तर नंतर 9 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे।
ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुणाला आणलं जाईल ते आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता इथे प्राचारण केले गेले. गुलशन येतोय इथे, गुल्ली येत आहेत. साईराज गुल्ली, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज त्यांचे पार्टनर आदवर शेलार इथे नाही आहेत. गुलशन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी 30 आकारली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी नफीतुपी जी गोलंदाजी असते ना, ती नफीतुली गेंदबाजी आपल्याला तिथे पाहायला मिळाली. योग्य टप्प्यावरचा मारा तो गोलंदाज अंकुशने केला. गुलशन आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन, चांगला बॉल आहे. थोडासा साईड आर्मनं गोलंदाजी करतो, एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये निश्चित यश मिळाले. टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला, मात्र वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती आहे, धावसंख्या 1 न वाढती आहे. फर्स्ट लाईन वाईड आहे, त्यामुळे खूप वेळा चेंडू टप्पा खाऊन विकेटच्या मागे गेला की संभ्रम निर्माण होतो. कारण पंचांना त्यांची कामगिरी करायची असते, ती लाईन पाहायची असते आणि आपण जेव्हा बाहेर न पाहतो तेव्हा असं वाटतं की अगदी शरीराच्या जवळ न गेलाय की काय. यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 धावा या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. आजवर शेलार यांचा फोन आलाय. त्यांचं म्हणणं आहे की जरी मैदानात नसले तरी अगदी लेक्चरमध्ये या सामन्याचा आनंद ते घेत आहेत. पुढचा बॉल, गती परिवर्तन. यावेळेस टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये जे अत्याधुनिक फास्ट क्रिकेट सध्या सुरू आहे ना, त्यामध्ये गती परिवर्तन मिश्रित गोलंदाजी तुम्ही करणं गरजेचं आहे. एखादं फ्रूट सलाड जसं तुम्हाला दिलं जातं, ज्यामध्ये वैविध्यता असते, प्रत्येक वेळी एक वेगळं फळ तुमच्या बाईटमध्ये येतं, अगदी तशी गोलंदाजी ही तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्हेरिएशन कराल तरच या अत्याधुनिक क्रिकेटमध्ये वाचाल आणि टिकून राहाल. ते काम सध्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गुलशन करत असताना एक षटकार जरूर खालाय, मात्र त्यानंतर योग्य टप्प्यावरनं चेंडूमध्ये फिरत आणतोय आणि बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा त्याचा जो मनसुबा आहे तो यशस्वी ठरवत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 16 आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल गुलशन. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंग ऑन जो अगदीच सरळ होता, थोडासा वाईट जाऊन जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या जवळपास चेंडूला उचललं जाईल 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. षटक क्रमांक 2 ते प्रकारे पदावर आहे. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 17 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गुलशन अगदी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचा किफायती मारा झाला, अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढे खेळवण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, त्यानंतर लॉंग लेग कडे चालला बॉल. तिथे जोपर्यंत तेजस भरवाडनं बॉलला उचलून रिटर्न करण्याचा प्रयत्न केला, तिथे विकेट सॅक्रिफाईस केली. माघारी परतला गेलाय फलंदाज आकाश, कारण आपला दुसरा साथीदार त्याला मैदानाच्या आतमध्ये बोलवायचंय. रोहित पाटील ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेलंय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन्स या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अठरा धावा आहेत. इथे एक रनआउटची विकेट येत असताना यावेळेस मात्र चांगला फटका. तिथे बॉलला कट केलाय, स्क्वेअर कट करत असताना रन्स त्या राफलकावर जोडण्याचा मनसुबा ठेवला गेलाय. दुसऱ्या रन करता आले 2 धावा त्या सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 20-20 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रतिषटक 10 या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम गौरापूर आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचली एकंदर 20 या आकड्यावर. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. तेजस भरवाड या आधीच्या मॅचमध्ये त्यानं अगदीच किफायतदार लाजवाब गोलंदाजी ती हाताळली होती, त्यामुळे त्याच्याच खांद्यावर विश्वास तो टीमनं दर्शवलाय
आणि त्याच्या खांद्यावर दर्शवलेला हा विश्वास तो किती सार्थ ठरवतोय ते आपल्याला बघायचं आहे. चार धावसंख्येचं एक चांगलं षटक तिथे तेजस भरवाडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. तो तेजस गोलंदाजीच्या ट्रॅकवर न पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूया कशी कामगिरी इथे त्याच्या वतीनं साकार केली जाईल. कमी गतीने टाकला होता इथे बॉल, जोपर्यंत तिथे आयनूलला बीट केलं, अचानक चेंडूने उसळी घेतली. हतबल आयनूल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कुठली संधी त्याला राहिली नाही. चेंडू एखाद्या छोट्याशा गवताच्या अडथळ्याला मला वाटतं तिथे लागला आणि तदनंतर त्यांना अचानक अनपेक्षित बाउन्स जो असतो ना, तो अनपेक्षित बाउन्स घेतला आणि तदनंतर सीमारेषा पार गेलाय. कसा आलाय ते महत्वाचं नाहीये, चौकार येणं ते महत्वाचं होतं आणि इथे तो चौकार आला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24-24. पहिल्याच बॉलवर इथे बाउंड्री आली आहे, ज्याच्या मदतीनं 24 धावा या राफलगावर लागल्या गेल्यात. चला, चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचे आणि मॅच त्या कंटिन्यू ठेवायचे आहेत. तेजस भरवाड पहिल्याच बॉलवर त्याच्या विपक्षामध्ये बाउंड्री आली आहे. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया रोहित पाटील त्याच्या विरोधात कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी जी करण्याकरता त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेले आणि ते त्याला मैदानाच्या आतनं साकार करावं लागेल. चांगला बॉल होता खोलडाप्याचा, ज्याला लॉंग ऑन मध्ये खेळला. एक क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. फ्लिकचा वापर, हेलिकॉप्टरचा वापर जो स्लॉग ओव्हरमध्ये खूप महत्वाचा आहे, कारण स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता जेव्हा गोलंदाज येतो तेव्हा त्याचं माइंडसेट हेच असतं की मला फुलर लेंथवर गोलंदाजी करायची आहे, मला फलंदाजाला जास्तीत जास्त काळ बांधून ठेवायचं आहे आणि ते चेंडू जर तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे धाडायचे तर मग फ्लिक आणि हेलिकॉप्टर त्याचा वापर खूप गरजेचा आहे. यावेळेस मात्र दिली मोकळी, त्याचा घेतलाय फायदा. ते म्हणतात ना, दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके, आणि यावेळेस दिशेपासून भरकटला आणि त्याला फटकारलंय, पाठवून दिले बॉलला सीमारेषा पार. षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र वा, आपली ताकद, आपल्या मनगटाची ताकद मैदानाच्या आतनं दाखवली आहे. बॉलला उडवून फेकून दिला सीमारेषा पार. दमदार हिट अनिकेत जाळेकरच्या बॅटमधनं इथे आलाय षटकार. 6. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. तेजस भरवाड. इथे मात्र पुण्याच्या एकदा बेसबॉल हिट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. अगदी आडव्या पट्ट्याचा वापर करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय, ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 38. 18 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये आल्यात. तेजस भरवाड आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू तो हाताळण्याकरता सज्ज होते. समोर रोहित पाटील तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. रोहितच्या बॅटमधनं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. जोपर्यंत फेकी येईल तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट ती संपादित होईल आणि विकेटच्या पतनानंतर एक धाव जी दाफलकावर वाढतीये, ज्यानं धावसंख्या एकंदर दाफलकावर जाऊन पोहोचती येते 39. 39 विजया करता येणारी 3 षटक, 18 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. या 40 धावा
कशा पद्धतीने जाफलकावर लावलं जात आहे ते आपल्याला पाहायचंय. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉसकडे, जिथे केली जाईल नाणेफेक. टीम साईराज कुडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम उर्वी 11 नाणे या दोन टीम मध्ये केली जाईल नाणेफेक. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊ आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करू. तुर्तास आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. जोशी काका यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूनं उर्वी 11 नाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम साईराज कुडूस. या दोन टीम मध्ये संघर्ष, फाईट, जुगलबंदी, द्वंद्व युद्ध ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. मॅचला सुरुवात. 40 धावसंख्येचं लक्ष आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. उत्तरार्धाचा खेळ तो सुरू होतोय. आतिश गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर ऐनुल स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. पहिला बॉल ऑफ्टमोर पडला तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय साईराज कुडूस या टीमने. नाणेफेकीचा कौल तो जो तिथे जिंकलाय त्यांनी. पंचाचा निर्णय त्याची आम्ही प्रतीक्षा करतोय. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. विकेटच्या बाहेर पडलाय का ते चेक केलं जात आहे. विकेटच्या बाहेर पडला असेल तर मग, पण जर फिअर बॉल असेल तर काय पुढे OUT आउट असेल. जर फिअर असेल तर तिथे माघारी जावं लागेल. विकेटच्या बाहेर पडलाय का ते चेक केलं जाईल.
OUT. ऐनुलला माघारी जावं लागेल. विकेटच्या आत पडलाय बॉल आणि त्यानंतर त्याच्या बॅटचं चुंबन घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय आणि ऐनुलला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. फलंदाज ऐनुल बाद. एक महत्वाची विकेट इथे संपादित झाली. ऐनुलला असं वाटलं होतं बॉल कदाचित विकेटच्या बाहेर पडलाय, त्यामुळे त्या चेंडूची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि ते अंगलट आलं. तिथे बॅटचं चुंबन घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला आणि ऐनुलला माघारी परतावं लागलं. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय तो टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडाला. अबीर 11 आरपी लायन्स वाडा विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ते दाफलकावर लावायचं आहे. तर मग आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. नवीन बॅटर लवकर आपल्या स्ट्रायकर एंडकडे जायचं आहे. खूप जास्त वेळ जातोय. 3 ओव्हरच्या मॅचेस आपण याकरता केलेत की आपल्याकडे वेळ पुरेसा नाही आहे आणि इथे जर तुम्ही जास्तीचा वेळ घ्याल, जर वेळेचे अपव्यय कराल तर मग तुमच्याकरता अडचणी त्या निर्माण होऊ शकतात. यावेळेस मात्र फटका चांगलाय. बॉल हवेत आहे. चाललाय सरळ सीमा रेषा पार. पॅव्हेलियन बॉक्स मधनं सेट होऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय आणि त्यानं बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. स्क्वेलेकच्या डोक्यावरनं खेळलेला हा दर्जेदार हिट षटकार. अक्षय कोकाटे जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी लाजवाब खेळ. या आधीच्या मॅच मध्ये तिथे ज्या 6 धावा होत्या त्या त्यानं डिफेंड केल्या होत्या. तो अक्षय कोकाटे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस सलग दुसऱ्यांदा स्ट्रॉंग अँड लॉंग हिट. बॅक टू बॅक दुसरा बॉल आतिशचा फेकून दिलाय प्रांगणाबाहेर. वा अक्षय वा. लाजवाब इनिंग अक्षयच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रत्येक बॉलवर षटकार खेळावा याच उद्दिष्टानं तिथे फलंदाजी होतीये. मला वाटतं कुठल्या प्रेक्षकानं तिथे षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलंय आणि त्याच्याकरता सन्माननीय संदीपजी पाटील वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक दानशूर व्यक्तिमत्व SP यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज ते दिलं जाईल आणि त्याबरोबरच सावली क्रिएशन कडनं एक आकर्षक जर्सी. इथे मात्र बोट पुन्हा एकदा आकाशाकडे गेले पंचांचं, त्यामुळे माघारी परतावं लागेल. अक्षय खूप काळ स्वतःवर संयम किंवा मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकला नाही. 2 खणखणी षटकार त्यानं मैदानाच्या आतनं खेचले आणि लगेचच परतीचं तिकीट ते त्याचं कन्फर्म झालंय. अक्षय कोकाटे बाद. बाहेर पाडलंय बॉल. मला वाटतं 1 बाउन्स न सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित होतोय. इथे रन्स मिळतील 4. नंतर 16 ही धावसंख्या राफलकावर आहे. मैदानाच्या आतमध्ये उमेश लोखंडे. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ्टमवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केले. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना 17 महागड षटक ते इथे उदयास येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 17 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 चा आतिश, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं कट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. बॉल वेगानं चाललाय. प्रचंड वेग आहे चेंडूचा, त्यामुळे चेंडूला पकडणं ते कठीण आहे. बॉल सरळ जाऊन थांबेल प्रेक्षकांमध्ये. चेंडू सीमा रेषा पार.
कलात्मक, दर्शनीय आणि दर्जेदार क्रिकेटच्या सौंदर्याला प्रकट करणारा हा कट शॉट, चौकार 4. चांगली बॅटिंग होतीये सध्या या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 21, 21 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि 12 मध्ये 19 रन्स आता तुम्हाला बनवायचे आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 आले, त्यामुळे येणारे 12 चेंडूमध्ये 19 बनवायचे आहेत. 40चं लक्ष ते सेट केले गेले गौरापूर या टीमच्या वतीनं आणि त्याचा पाठलाग जरी विकेट गेले असले तरी योग्यतेने होतोय. सध्या आपण जर पाहिलं तर टीम आरपी लायन्स अबीर 11 वाडाकडनं ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. गोलंदाज आकाश जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. चला गेम थोडंसं स्पीडअप ठेवा. आकाश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे फलंदाज रुपेश लोखंडे. पहिल्या ओव्हरमध्ये जे काही झालंय नॉन स्ट्राईक एन कडनं त्यानं जरूर पाहिलंय, त्यामुळे आता इथनं तो डावाला कशा पद्धतीने सावरतोय की लवकरात लवकर या 19 धावा धावफलकावर लावण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने केला जातोय, ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. पहिला बॉल गोलंदाज आकाश तो सज्ज होतोय. पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल करण्याचा इरादा तिथे दर्शवला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, जीवनदान देतोय आणि त्याबरोबर 1 रन तीही बहाल केली जाते. कॅचेस विन द मॅचेस आपण लहानपणापासून क्रिकेटचा खेळ पाहतोय तेव्हापासून ऐकत आलोय. कॅच घ्याल तरच जिंकाल, झेल घेतला तरच विजयापर्यंत जाण्याची संधी तुम्हाला मिळते, कारण जीवनदान त्यानं फलंदाज आणखी तापून शिलाखून निघतो आणि त्यानंतर मग तो तुमच्या टीमला पराभवाच्या छायेखाली ढकलतो. तेच काम इथे मैदानाच्या आतनं रुपेश आणि उमेशला करावं लागेल. यावेळेस मात्र पुढे खेळवलं, थोडासा खाली राहिला. विकेट किपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो निघत असताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 रन्स बनवायचे आहेत. 10 मध्ये 18 बनवण्याकरता 2 ते 3 बॉल बॅटमध्ये मिडल करावे लागतील आणि ते जर केले तर निश्चित विजयावर शिक्कामोर्तब करणं आरपी लायन्स या टीमला इथनं शक्य होऊ शकतं. यावेळेस मात्र पुण्याची एकदा ती चुकी सफल झाला, मात्र चेंडूवरची नजर ती हरवून बसला. चेंडूवरची नजर तर तुम्ही हरवून बसाल तर मग तुम्हाला चेंडू सीमारेषे पलीकडे धाडणं ते कठीण जाईल आणि तेच पाहायला मिळालं. यावेळेस बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. एक निर्धाव चेंडू पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आकाश. 3 चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये फक्त त्यानं धाव खर्च केली 1. यावेळेस उडवलंय लॉंग ऑफ मधनं, क्षेत्ररक्षकाला बनवलंय प्रेक्षक आणि प्रेक्षकाने लुटलाय या फटक्याचा मनमुराद आनंद. बॉल लॉंग ऑफ लाईनच्या बाहेर, षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गणेश.
तो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया गणेश त्याची गोलंदाजी कशी असेल. 6 बॉलमध्ये 11 धावा त्याला वाचवायचे आहेत आणि 6 मध्ये 11 धावा काय त्याच्या वतीने वाचवल्या जातील. चला गेम ते थोडंसं स्पीडअप करा, वेळ घालवू नका, कारण अंतिम षटक जो सामना आहे तोही आपल्याला 3-3 षटकांचा खेळवायचा आहे. त्यामुळे इथे वेळ काढूपणाचं धोरण कुठल्याही खेळाडूनं स्वीकारू नये हीच विनंती आहे. यावेळेस मात्र उडवलंय, फेकून दिलंय. पहिलाच बॉल आपला स्वॅग फलंदाजीचा मैदानाच्या आतनं दाखवत असताना उमेश लोखंडेनं बॉलला उडवून फेकून दिलंय. ओव्हर दी काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या पार, षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता तेवढ्याच धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 धावा या विजयाकरता बनवायच्या. पुढचा बॉल गोलंदाज गणेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. समोर उमेश लोखंडे. या मॅच मध्ये खूप चांगलं प्रावीण्य आणि खूप चांगली कामगिरी त्याने दाखवली. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला समोरच्या बाजूने खेळलाय. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4, त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 4. उमेश आणि रुपेश हे दोघं सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नांगी रोवून उभे आहेत आणि ज्या धावा दाफलकावर लावायचे आहेत त्या धावा अगदी योग्य तऱ्हेने दाफलकावर लावताना आपल्याला पाहायला मिळतात. पॅड लाईन वरचा बॉल आणि त्यावर केलाय स्वीप. बॉल सीमा रेषा पार, खेळ खलास. विजयी होतीये टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा. अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम जय श्रीराम गौरापूर. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. नवा सामना तो आपल्या भेटीला येतो आणि काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी प्रमोदजी शेडके.